दादरमध्ये मराठमोळे पदार्थ कुठे खायचे हे सांगणारे एका मिनिटात, अर्थात सुरुवात आस्वादपासून करायची होती, पण ते नंतर सांगतो. आधी तुम्ही जाऊ शकता 115 वर्ष जुनं असलेल्या मामा काणे यांच्या स्वच्छ उपहारगृहात. इथे खायचा बटाटा वडा खुसखुशीत आणि छान. कार्यालयात किंवा घरामध्ये बनवतात ना वडे, थोडीशी तशी चव आहे. आणि त्यानंतर गुळाचा खरवस. इथला खरवस लय आवडला आपल्याला. नंतर दादरला आल्यावर जिप्सीला तर जायलाच पाहिजे. इथे वाराप्रमाणे वेगळा मेनू असतो. मी घेतलं कोकणी उकड, पानगी, डाळिंबी उसळ, सोबत भरलेलं वांग आणि घावन, श्रीखंडपुरी, जे दिसेल ते आणि वाटेल ते सगळं मागवलं आणि सगळंच अतिशय सुरेख, सात्विक आणि कोकणातल्या एखाद्या घरात खातोय अशी चव. यानंतर थोडी वामाकुक्षी घ्या आणि तेवढ्यात फॉलो पण करून टाका. आता आपण जाऊयात पुढचा स्पॉट म्हणजेच प्रकाशमध्ये. इथे मला पियुष प्रचंड आवडलं. इथला साबुदाणा वडा पण खूप प्रसिद्ध आहे, पण मला फारसा नाही आवडला. आतून थोडा चिकट वाटला, पण चवीला तसा बरा होता. त्यानंतर शेजारीच तांबे उपहारगृहामध्ये जाऊन थालीपीठ हाणायचं. अतिशय खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट होतं. आता शेवटी जाऊन आस्वादला मिसळ खायची. अतिशय माइल्ड, थोडी कोकणी स्टाईलची चव असणारी मिसळ. इथल्या कोथिंबीर वडीबद्दल खूप ऐकून होतो, पण त्यात कोथिंबीर कमी आणि बेसन जास्त असल्यामुळे कोथिंबीर शोधावी लागत होती. ती काय फारशी आवडली नाही. आता मी तरी एका दिवसात एवढंच खाऊ शकलो. अजून खूप जागा राहिल्या असणार आहेत, पण कमेंटमध्ये मला त्या नक्की सांगा.